वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचे डेफिनेशन। आरोग्य संघ अतिउच्च आरोग्य स्थितीच्या प्राप्तीसाठी तसेच आरोग्यात चालना देण्यासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या गटास संघ असे म्हणतात। आता अतिउच्च आरोग्य स्थितीच्या प्राप्तीसाठी म्हणजे चांगले आरोग्य प्राप्तीसाठी तसेच आरोग्यात चालना देण्यासाठी एकत्रितपणे, आता जो गट एकत्रितपणे येऊन काम करणाऱ्या त्या गटाला आरोग्य संघ असे म्हणतात। एकत्रित येऊन काम करणाऱ्या संघाला आरोग्य संघ असे म्हणतात। दोन मार्क्ससाठी डेफिनेशन पेपरला नक्कीच विचारल्या जातात आणि हे जेवढे हे डेफिनेशन असतील, हे व्याख्या हे पेपरला कंटिन्यू म्हणजे बार येऊन गेलेल्या क्वेश्चन आहेत, व्याख्या आहेत। तसेच नेक्स्ट आहे शीत साखळी। निर्धारित केलेल्या तापमानात लसीचे साठवण व वापर करण्याच्या यंत्रणेला साखळी असे म्हणतात। आता निर्धारित केलेल्या तापमानाला योग्य तापमान साठवून ठेवणे म्हणजे त्याच्यात लसी हे साठवून ठेवण्याचा वापर करण्याच्या यंत्रणेला, ज्याच्यामध्ये लसी साठवून ठेवतो त्या यंत्रणेला किंवा यंत्रणेला शीत साखळी असे म्हणतात। ज्याच्यामध्ये लसी साठवून ठेवल्या जातात, योग्य तापमानामध्ये लसी साठवून ठेवल्या जातात, त्याला शीत साखळी असे म्हणतात। शॉर्टकटमध्ये असं पण लिहू शकतो आपण। एवढं जरी आपण लक्षात ठेवलं की लसी शीत साखळी कशाला म्हणतात, तर योग्य निर्धारित केलेल्या योग्य तापमानाला म्हणजे जो काही तापमानाचा डब्बा असतो त्याच्यामध्ये साठवून ठेवलेल्या जे काही लसी असतात त्याला शीत साखळी असे म्हणतात। नेक्स्ट आहे सेवांतर्गत प्रशिक्षण। सेवांतर्गत प्रशिक्षण म्हणजे एखाद्या प्राथमिक अथवा बेसिक कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला नवे ज्ञान कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला मूलभूत शिक्षणावर जे प्रशिक्षण दिले जाते त्यास सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हटले जाते। तर काय आपलं एखादं समजा बेसिक किंवा प्राथमिक कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला नवीन कौशल्य ज्ञान प्राप्तीची इच्छा होते, त्याला मूलभूत आतुरता होते शिक्षणाची, त्यालाच प्रशिक्षण, मूलभूत प्रशिक्षण जे प्रशिक्षण दिले जाते त्या सेवांतर्गत प्रशिक्षण असे म्हणतात। नेक्स्ट आहे नियोजन। आता इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले क्रियाकलापाबद्दल विचार करण्यासाठी प्रक्रियेला नियोजन असे म्हणतात। आता इच्छित उद्दिष्टे ज्या काही क्रिया असतील त्याच्याबद्दल आपल्याला विचार करण्यासाठी जी प्रक्रिया असते, ज्या प्रक्रियेचे आपण नियोजन करतो त्याला नियोजन असे म्हणतात। सेवामुख प्रशिक्षण। ANMचा 18 महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष रीतीने करावयाचे काम व जबाबदाऱ्या समजण्यासाठी जे प्रशिक्षण दिले जाते त्या सेवामुख प्रशिक्षण असे म्हणतात। आता ANMचा 18 महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला नोकरी प्राप्त झाल्यानंतर आपल्यावरती जे जबाबदाऱ्या आपण ज्यावेळेस जॉब करतो, ज्यावेळेस जॉब केल्यानंतर तर आपल्यावर जी जबाबदाऱ्या टाकल्या जातात त्याला प्रशिक्षण दिले जाते। म्हणजे आपल्याला कधी 1 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची प्रशिक्षण दिले जाते, आपण जोपर्यंत ट्रेन होत नाही तोपर्यंत, त्याला सेवामुख प्रशिक्षण असे म्हणतात। तर फॅमिली फोल्डर। कुटुंबातील सर्व सदस्याचे फॅमिली हेल्थ हिस्ट्री चार्ट एकाच फोल्डरमध्ये असतात, त्यास फॅमिली फोल्डर असे म्हणतात। आता फॅमिली फोल्डर कशाला म्हणतात, तर ज्या कुटुंबातील सर्व सदस्याचे हेल्थ फॅमिली हिस्ट्री चार्ट एकाच फोल्डरमध्ये असतात त्यालाच फॅमिली फोल्डर असे म्हणतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी भारती नर्सिंग क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।